मध्ये सुपर 4 मध्ये जाईल। पंच दोन्ही संघाला विचारा 3 षटकांचा सामना खेळणार आहेत का? जर दोन्ही टीमचा निर्णय असेल 3 षटकांचा सामना आम्ही खेळू तर मॅनेजमेंट कमिटी म्हणते की खेळवा। तीन षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला षटू मैदानावरती आपण पाहताय सॉफ्ट हँडेडली टच केले मैदानावरती। फलंदाज छोट्याच्या बॅटमधून आपण बघू शकतात पहिली सिंगल या धावफलकावरती मिळाली जाते। या क्वालिफाय सामना आणि या क्वालिफाय मॅच मध्ये कोण जिंकेल हे सातत्याने पाहायला मिळेल। आज सर्वाधिक दोन्ही संघांनी जर पाहिले तर जबरदस्त खेळ दाखवलाय, पण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोण चांगला खेळेल हे मात्र अगदी आपण पाहू शकतोय। खेळपट्टीवरती पहिली धाव जी मात्र इथे धावपुस्तकावरती ॲड होत असताना आपण बघताय। स्टॅकर एंडला मैदानामध्ये आकाश स्टॅकर एंडवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सरळ आपण बघताय। त्या चेंडू विकेट किपरच्या दसानामध्ये पोहोचतोय। डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज समीरला आपण पाहताय। निर्धारित बॉलचा वापर मैदानावरती गोलंदाज पुरेपूर मात्र खूप चांगल्या क्षेत्रातून करत असताना समीरला आपण बघाल 3 षटकांचा सामना आहे। कमी दाबेवरती रोखण्याचा प्रयत्न असेल ठाकूरपाडा संघाचा, पण अधिकचं टार्गेट मैदानामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय हारेला क्रिकेट संघ। चेंडू हवे तो काय फिल्डिंग पाहायला मिळते आहे। हो दाबाची संधी इथे क्लोज घडले काय इथे आता नक्कीच थोडीशी चर्चा होऊ शकते। कदाचित अंपायर एंडला इथून चेक केलं जाईल। रेफर होत आहे टेक्निकल रूम मध्ये। दोन्ही खेळाडूंनी एकमेकाला कॉलिंग दिलं नाही आहे आणि त्याचमुळे इथे आता चेक होत असताना आपण बघताय। आणि यस एक्झॅक्टली फलंदाज बाद विकेट। धावाच्या स्वरूपामध्ये फलंदाज छोट्या बाद झालेला पाहायला मिळतोय। विकेट लागल्या पहिल्या या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आरेला संघाला गोलंदाजी करत असताना आपण पाहताय। या मॅच मध्ये सध्याच्या घडीला मात्र अगदी जॉनमन ठाकूरपाडा संघ अगदी पंच पहिल्याच धावेला बाद झाले ना फलंदाज। दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय। एक सिंगल विकेट म्हणजे इथे या 2 धावा धावफलकावरती पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या ओमसाई आरेला संघाला लागलाय। खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आकाश फलंदाजी करतोय, जो सध्या तरी मैदानावरती अगदी आपण पाहू शकाल बरोबर आज दिवसभरामध्ये चर्चेत राहिला आहे या टीमसाठी आणि लेफ्टी बॅटरसाठी। या खेळपट्टीवरती मात्र भरपूर सारी संधी आहे। वेगवान चेंडू समोर गोलंदाज गतीचा सौदा नोंदवतोय खेळपट्टीवरती गोलंदाज समीर। डॉट बॉल आजच्या लॉर्ड्स मधील अंतिम सामना सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळ कोणाच्या अगदी संघासाठी चांगली जायला पाहिजे आहे। शबलोन करण्याचा प्रयत्न इथे देखील थोडीशी रिस्क उचलली जाते आहे। डायरेक्ट हिट होईल का शक्यतो नाही आहे। या चेंडूवरती मात्र इथे एकेरी सिंगल मिळेल। धावफलकाला आपण बघतायत सध्याच्या घडीला इथे ओमसाई आरेला संघ 3 धाबेवरती 3 धाबा स्कोर बोर्डला। मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त युद्ध जे मात्र आपण बघतोय। क्वालिफाय सामना आहे, जो जिंकेल तो मात्र अगदी एका ट्रॉफीवरती आपला हक्क जो मात्र दाखवत असताना पाहायला मिळेल। समीरचं कौतुक करावं लागेल, जाणे काय गोलंदाजी केली आहे। 5 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात। अगदी नाराज दिसतोय या धावफलक सध्या ओमसाई आरेला संघाचा।
हो, लेग स्पिन होता समोर मैदानावरती सागर एंडला महेशला आपण बघतायत. वेगवान बॉल समोर निर्धाव चेंडू येतोय. पहिला षटक संपेल. समीरने चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धाबा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या ओमसाई अरेला संघाच्या पहिलं षटक समाप्तीच्या इशारामध्ये. तीन धाबा धावफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आपण पाहू शकतात सध्या इथे गोलंदाजी मार्गवरती अनिल दाखल झालेत. हो, इथे देखील वेगवान चेंडू. फलंदाज आकाश शिंगे. इट्स बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद. विकेट डिझाईन. लागतोय क्वालिफाय मॅच. आपण तसा काही इथे दिसत नाहीये सामन्यामध्ये. आपण बघताय अगदी बॅटिंग करत असताना आरेला क्रिकेट संघाचा दोन मुख्यतः ट्रम्प कार्ड इथून गमावलेत. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी चांगली आहे जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघाचे. पुढे ठेवलं आहे मिस सामिंग. झेलबाची संधी. चारही खांदे चीत केलंय मैदानावरती आरेला क्रिकेट संघाला. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आणि दुसऱ्याही चेंडूवरती विकेट मिळतोय. अगदी आरेला टीमचा बॅट्समन बंटी बाद झालेला पाहायला मिळेल. ठाकूरपाडा क्रिकेट संघ सध्या अगदी आज भरपूर चांगला अधिराज्य मात्र गाजवण्याचा प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. दिवस रात्र करतर नक्कीच भरपूर सारी मेहनत या क्षणासाठी प्रत्येकी संघ करत असो. काही संघ आजही आपण बघू शकतायत 100% कामाला वेळ देऊन रात्रीचा वेळ जो मिळतो त्यामध्ये प्रॅक्टिस करतात. आणि काही टीम्स खरंतर ज्या वेळेला जो छोटासा वेळ मिळतो तेव्हा डे फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्यानंतर या क्षणाची वाट पाहतात. आणि सध्या हा क्षण कोणाचा चांगला राहिले पाहायचा आहे. मैदानावरती 3 विकेट 3 धाबा असताना आलेल्या टीमने गमावले आहेत. पुढे ठेवलं ड्राईव्ह करतात. चंद्रक्षक बॉलवरती पोहोचले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा सरसरित्या मिळाल्या जातील. बॅटर महेश शिंगेकडे आता भरपूर मोठी जिम्मेदारी असणार आहे या धावफलकावरती कमसे कम 25 ते 30 पर्यंत नेण्याची टीमला. त्यासाठी स्ट्राईक देखील येणं त्याला तितकंच गरजेचं आपण पाहतात. 5 धाबा धावफलकावरती. अनिल तयार बॉलिंग ट्रॅकवरती. वेगवान चेंडू. बाची टॉप एज. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. विकेट. आलेल्या टीमच्या माध्यमातून चौथा सामन्यामध्ये आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला अगदी खेळपट्टीवरती आपण पाहतायत सध्या तरी अजय दाखल झालाय. 5 धाबा धावफलकावरती आहेत सामन्यामध्ये. गोलंदाज अनिलने देखील पुन्हा एकदा इम्प्रेस केलेलं आहे. पुढे ठेवलं आहे. समोरच्या दिशेला आक्रमकता धारण करायची होती. मिस सामिंग झेलची संधी. हो, कॅच ऑफ. 2 धाबा याही चेंडूवरती मिळाल्या जात आहेत. समोर आपण पाहिलं अजयला जीवनदान. झेल पकडला असा 2 धाबा बाचल्या अशा ऑलरेडी आपण पाहू शकाल. तसं झालं नाहीये. परफेक्टली 2 धाबा मिळतील.
अगदी धावफलकावरती आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघू शकाल 9 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सध्या मैदानावरती 3ला सुरुवात झाली आहे. जनमान ठाकूरपाडा संघ इथे आवर्जून चांगली गोलंदाजी जी मात्र मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरोबर खेळपट्टीवरती मात्र गोलंदाजी करणाऱ्या ठाकूरपाडा क्रिकेट संघाने खूप चांगला काही दाखवला आहे. मैदानाच्या आतमध्ये आरेला संघ आता भरपूर मोठं स्ट्रगल करतोय या मॅचमध्ये. कमी गतीचा चेंडू आउटसाइड द लेग सिक अतिरिक्त चेंडू मैदानावरती फेकला जातोय. समोर आपण बघू शकाल 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला मात्र 14 धावा इथे बनलेला आपण पाहताय. 14 धावा धावफलकावरती आहेत. सॉरी 11 धावा आहेत. बाय मिस्टेक थोडीशी माफी असावी मित्रांनो, कारण दिवसभर मलाही तुम्ही समजून घ्या. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकताय सध्या तरी खेळतोय. या दरम्यान जर पाहिलं गेलं तर आमच्याच गावातील आमचे परम मित्र, त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या टीमचे खरं तर एक चांगले उत्कृष्ट खेळाडू आणि उद्देशाने एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. अगदी सन्माननीय जगदीशदादा खडबे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा याच्या मात्र ओमसाई आरेला संघाला येत आहेत. तेही खरं तर हा सामना एन्जॉय करत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. स्कोरबोर्डला सध्या तरी आपण बघू शकाल फलंदाजी करत असताना आरेला क्रिकेट संघाच्या इथून बनल्या जात आहेत त्या म्हणजेच 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती फलंदाजी करत असताना अगदी सध्या तरी हो इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा घडले. काय धाबाची संधी, फलंदाज मात्र अपुरा पडला. विकेट. वाईट चेंडू अतिरिक्त बॉल आपण बघू शकतायत. अगदी या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात दिलीप. विकेट अधिकशा गमावल्यात आरेला क्रिकेट संघाने. चांगला खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहतायत. जर्मन ठाकूरपाडा संघाचा खेळपट्टीवरती आरेला संघ मात्र खूप मोठं स्ट्रगल करतोय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये अगदी जबरदस्त लढत आपण पाहाल. हो यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन किरण दाखल झालाय आणि किरणच्या बॅटमधून मात्र सरळ चेंडू फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. जी मात्र मैदानावरती आपण पाहता आणि सध्या बॅटर किरणच्या बॅटमधून अगदी चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी षटकार आलेला पाहायला मिळतोय. 20 धाबेवरती आरेला संघ पोहोचलाय. 25 ते 30 धाबा जरी बनल्या तरी सुद्धा सामना पाहायला खूप मजा येणार आहे. आणि मैदानामध्ये फलंदाज खेळपट्टीवरती आलाय रगात. किरण शिंगेच्या बॅटमधून चेंडू पाठवलाय अगदी ढगात. षटकार.
काय बॅटिंग केली आहे मैदानामध्ये फलंदाज खेळपट्टीवरती किरणने. वाटत नव्हतं आरेला क्रिकेट संघ सन्मानजनक धावफलकावरती पोहोचेल, पण खरं तर कुठेतरी प्रॅक्टिसमध्ये हा खेळाडू कमी होता, परंतु आज आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी खरं तर फिनिशर आहे आणि तो फिनिशर नक्कीच लढणार आहे आपल्या गाभासाठी. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय 2 षटकार आलेत. सिंगलचा प्रयत्न, दाबाची संधी इथे गमवा लागेल विकेट. वन साइड इनिंगचा काही संपतोय. महत्त्वाच्या क्षणाला 2 मॅक्झिमम आलेत. धाबांची कोंडी साठली होती, परंतु त्या धाबा इथून पुढे नेण्याचं काम किरणने केलं आहे. धावफलकावरती 27 बनल्यात. 28 धाबेचा पाठला करत असताना क्वालिफाय मॅचमध्ये पाहायला मिळेल. अगदी जर्मन ठाकूरपाडा संघ सलग क्षेत्ररक्षण लगेचच सेट करायचं आहे मैदानावरती. अगदी ओमसाय आरेला संघ तोपर्यंत देऊया डीजेला संधी. सातमध्ये दाखल करायचे आहेत. खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल सध्या तरी चेसिंग करत असताना 18 चेंडू 28 धाबा. जर्मन ठाकूरपाडा संघ असेल. चला फिल्डिंग देखील सेट करा. टीम हँडल इथून करायचं लगेचच आरेला संगम. अठरा चेंडू 28 धाबा. चला मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवायचे आहेत. अठरा चेंडू आणि 28 धाबा चेसिंग करत असताना मैदानामध्ये जर्मन ठाकूरपाडा संघाचे ओपनिंग प्लेयर्स मैदानामध्ये दाखल झाले आहेत. बॅट्समन ज्ञानेश्वर आणि समीर हे 2 फलंदाज इथे दाखल होत असताना आपण बघताय. धाबा करदार नव्हत्या, परंतु अंतिम षटकामध्ये किरणच्या बॅटमध्ये 2 षटकार आले आहेत. आणि त्यानंतर इथून सामना अगदी खेळण्यापुरतं धावा जमा तर या धापलकाला बनलेला आपण पाहताय. 28चं टार्गेट आहे. या धाबा कदाचित गेम चेंजिंग धावा ठरवू शकतायत. किरणच्या बॅटमधून ज्या अगदी 13 धाबा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या खूप जबरदस्त ठरवू शकतात या सामन्यामध्ये. छोट्या दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू इथे मिसामिक फटका बसला आणि पहिल्याच बॉलवरती जैलची संधी मैदानाच्या आतमध्ये अगदी पकडल्या जाईल. बाद ज्ञानेश्वर बाद. ठाकूरपाडा टीमला पहिला विकेट. डिझाईन बिना खाता कोलेकर तर शून्यावरती परतले. तिथे या सामन्यामधून फलंदाज ज्ञानेश्वर ऑलरेडी इथं आपण बघू शकाल 28 धाब्याचा चेस केला जातो. या दरम्यान आपण पाहू शकतात सन्माननीय आदरणीय मधुकर भाऊ सावंत जे मात्र इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. या भाऊकर तर मुख्य मंचावरती आपले हार्दिक हार्दिक शुभ स्वागत आहे. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप जबरदस्त आपण पाहताय. क्वालिफाय मॅच जो जिंकणार तो खरं तर आजच्या या दिवसातील बक्षीस पात्र संघ ठरेल. वेग या चेंडूवरती भरपूर होता, परंतु बाउन्स अधिकसा टाकलाय. गोलंदाज मैदानावरती छोट्याने वाईट बॉलची दरकार गोलंदाज देत असताना पाहायला मिळत आहेत. 1 धाब्याने पहिली सिंगल अगदी जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या धावफलकाला अंकित होती आहे.
सायंकाळचा 17 आणि या सायंकाळच्या 17मध्ये क्वालिफाय मॅच जी मात्र इथून खूप सुरशीदार आपण बघतोय. बरोबर मैदानापर्यंत आपण बघताय अनिल साखरेडला फलंदाजी करतायत. हो चेंज ऑफ पेस, गती बदलली आहे. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू इथे देखील फेकलेला आपण बघाल. मैदानात 7मध्ये सातत्यानं जर पाहिलं तर लेफ्टी बॅटर नेहमीच घातकी असतात आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण खेळपट्टीवरती आपण बघाल. अनिल जसा आलाय फलंदाजीसाठी तसा गोलंदाज छोट्याची लाईन इथून डेंजर झोनला सापडली आहे. पण छोट्या देखील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं एक भरपूर सक्सेसफुली नाव आहे आणि त्याला मिळाला जाईल विकेट. फलंदाज अनिल बाद. प्रेक्षक वर्गाला देखील की हा सामना पूर्णतः अगदी वन हँडेडली जिंकेल तो म्हणजे जर्मन ठाकूरपाडा संघ. परंतु प्रेक्षकांना माहीत कुठे होतं की क्रिकेटचा खेळ वेळेवरती अवलंबून असतो आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी रफ अँड टफ ही काटेगीर लढत जी मात्र मैदानावरती आपण खूप दर्जेदारीची बाधा आहे. 2 विकेट 2 धाबा सामन्यामध्ये पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाज छोट्या गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं, डेंजर झोनला फलंदाज, दाबाची संधी. ॲफिल अगदी मेन अंपायर इथून आता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतात. चेक केलं जाईल. क्वालिफाय सामना आणि क्वालिफाय मॅच मध्ये संघर्ष जो मात्र पणाला लावला जातोय. सध्या आपण बघतोय या डाबामध्ये खेळ करत असताना ठाकूरपाडा संघ आहे आणि ऑलमोस्ट ऑलरेडी इथून चेक केलं जाईल. वारंवार क्रिटिकल सिच्युएशनमध्ये डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचमुळे रेफर होत आहे. आणि इथे आपण पाहतायत OUT आउट, फलंदाज बाद, विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे बाद होत असताना आपण बघाल. सध्या इथून या डाबामध्ये जर पाहिलं तर आता पूर्णतः जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघ संकटामध्ये आहे. दोन धाबा दाफलगावरती सध्या मैदानावरती आपण पाहू शकतायत 3 विकेट गमावलेत. गेम चेंजिंग खेळ जो मात्र मैदानामध्ये सध्या आपण पाहू शकाल ओमसाई आरेला क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्वालिफाय सामना छोट्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती समोरच्या दिशेला फटका बसलाय. शतरक्षक बॉलवरती प्रवास करतायत. अगदी प्रयत्न लाजवाब होते तिथे फिल्डर पोहोचतायत. जवळ आपण बघाल 3 धाबेचा प्रयत्न या चेंडूवरती केलाय. अगदी 3 धाबा या बॉलवरती मिळायला जात आहेत. सेफली संघासाठी एक सिंगलची मात्र वाचवली आहे, एकदा वाचवली आहे. 3 धाबा इथे असताना 5 धाबेवरती सध्या या दाफलगाला आपण बघाल या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना अगदी जर्मन ठाकूरपाडा संघ. चला वेळ खर्च करू नका, आलेला संघ सायंकाळ झाली. बॅडलाईटचा इफेक्ट जो मात्र इथून पडत चाललाय त्यामुळे फास्ट घ्या. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय. खेळपट्टीवरती सध्या अगदी दिलीप स्ट्राकर एंडला बॅटिंग करतायत. हाफ ट्रॅकर बॉल चुकीचा चेंडू
आणि चुकीचा चेंडू म्हटला तर एकच सांगेल, हातची गेंदो का सन्मान आणि त्याच्यानंतर बुरी गेंदो का अपमान, चौकार. चौकार आलाय दाफलकावरती. आपण 9 धाबेवरती बघाल इथे सध्या तरी या डाबामध्ये फलंदाजी करत असताना आपण बघू शकतायत ठाकूरपाडा संघ डायरेक्ट हिटचा प्रयत्न, संघर्षमय लढत मैदानावरती सुरू आहे. ठाकूरपाडा क्रिकेट संघाने देखील प्रयत्न सोडले नाही आहेत. सिंगल मिळाली जाईल. षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला आपण बघतायत जर्मन ठाकूरपाडा क्रिकेट संघाच्या 10 बनल्यात. 12 चेंडू 18ची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका, महत्वाची सूचना मी पोहोचवते प्लीज. विनंतीला मान द्या. गोलंदाजी करत असताना अगदी ओमसा हरेला संघ क्रुशल मुवमेंटची लढत आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग करू नका. हरेला टीम फास्ट घ्या प्लीज, कारण सामना संपन्न झाल्यानंतर अजूनही आपल्याला खूप सारे काम आहे. मॅनेजमेंट कमिटीला खरंतर खेळपट्टीची देखील पारख राख मात्र करायची आहे. आणि खास करून संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं महत्त्वाची सूचना मी जाहीर करतोय. उद्याच्या दिवसामध्ये फर्स्ट सकाळचा 17 आपण सेमीफायनलचा सामना खेळवणार आहोत. आणि तो सामना ठीक जर पाहिलं तर 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. गावदेवी इलेव्हन कुंदे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात राजे ग्रुप आडिवली या दोन टीमच्या माध्यमातून असेल. दोन्ही टीम लक्षात ठेवा, अगदी 8:30ला इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता तो सामना सुरू होईल. आणि उद्याच्या लॉट्समध्ये ज्या टीम्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांना विनंती असेल की बरोबर तुम्ही ठीक 10ला करता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. वेळेमध्ये जर सामने सुरू झाले तर आपण 5 षटकाच्या मॅचेस खेळू. आणि जर तुम्ही वेळेमध्ये पाठिंबा दिला नाही तर जशा पद्धतीने आपल्याकडे टाईम राहील तशा पद्धतीने आपण षटकं जे मात्र अगदी मानेच्या माध्यमातून खेळवणार आहोत. 10 धाबा दाफल काय भरतात. आकाशच्या गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल डॉट. क्वालिफायची लढत मैदानावरती आपण बघताय. आकाश शिंगे गोलंदाजी करतोय. पुढे ठेवले बाची टॉपेज. विकेटची संधी, विकेटची गळती लागेल. जानमन ठाकूरपाडा संघाला. फलंदाज बाद दिलीप. चला फलंदाज फास्ट. विकेट आणखीन एक गमावला जातो या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहाल जर्मन ठाकूरपाडा संघाकडून 10 धाबा दाफलका भरते असताना 4 विकेट गमावलेत. 10 बॉल्स 18 धाब्याची आवश्यकता. आपण पाहत आहे सायंकाळचं सत्र क्वालिफाय मॅच जे आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी लक्ष्मण दादा देखील इथे हेच सांगतोय की जे 2 मोठे षटकार आपण पाहिलेत किरणच्या बॅटमधून, ते षटकार कदाचित मागडे पडू शकणार आहेत ठाकूरपाडा टीमला. पण क्रिकेट आहे, काही होईल. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गौरव फलंदाजीसाठी दाखल झालाय. 10 बॉल्स 18ची गरज. गौरवकडे देखील क्षमता आहे, परंतु ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. अगदी या सामन्यामध्ये ठाकूरपाडा संघाला जर जिंकायचं असेल तर अधिकची स्ट्राईक मैदानावरती समीरला देणं गरजेचं आहे. आणि धावाही आणाव्या लागतील. पुढे ठेवलाय स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गौरवने केल्या. फाईनचे फिल्डर पोहोचतायत. मिळाली जाईल या बॉलवरती सिंगल. सामना ऑन आहे, गेम ऑन आहे मैदानावरती. अगदी ओमसाई आरेला त्यांच्या विरोधात जर्मन ठाकूरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून सुरू असलेलं हे दुवंत युद्ध. क्वालिफाय मॅच. आरेला करांचा देखील नजरा या सामन्यानं वेधून घेतल्यात. ठाकूरपाडा करांचा देखील नजरा या सामन्यानं वेधून घेतल्यात. आणि या सामन्यामध्ये आपण बघाल पुढे एकदा 9 बॉल 17ची आवश्यकता. मिनिमम एखादा मॅक्झिमम फलंदाजाच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. हो, कंट्रोलिंग स्ट्रोक मैदानामध्ये फलंदाज समीरच्या माध्यमातून ड्राईव्ह केलं जाते. क्षेत्ररक्षक फंबल झाले आहेत. बघता बघता 2 बदल्या तिसरीचा प्रयत्न. हाणा करता 3 धावा. सामना संपला नाहीये आता तर. इथून या मॅच मध्ये आपण बघाल रोमहर्षक रूप बनलं जात आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांनो सामना आवडतोय का हे मात्र अगदी आपण या सामन्यामधनं बघाल. 8 बॉल 14 धाब्याची आवश्यकता.
मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. जर्मन ठाकूरपाडा संघ देखील कमी नाही आहे आणि सध्या फलंदाजीमध्ये गौरव आणि समीर हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेच खरंतर सांगतायत की सामना जिंकायचा आहे भावा. कारण स्वप्न ही खरंतर दिवसभरामधून आपणही मेहनतीतून सिद्ध करण्याची ताकद ठेवली आहे आणि अंतिम षटकामध्ये कमी पडायचं नाही. स्विचित फटका बसलाय. हो नशीब चांगले आहेत फलंदाज गौरवने तर त्याची जरूर शैली जबरदस्त पेशकश केली होती. काय फिल्डिंग केली आहे. मोक्याच्या क्षणाला झेल पकडलाय आणि आकाश सिंगला मिळतोय हा महत्वाचा विकेट. अगदी कौतुक करावं लागेल विकास शिंगेचं ज्याने हा झेल पकडला. डिझाईन चौदा धाबा दाफलगावरती सामन्यामध्ये आपण बघताय 5 विकेट गमावलेत. पुन्हा एकदा आकाश शिंगेने मात्र इथून या स्पेलमध्ये इम्प्रेस केलंय. अगदी अंतिम बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय मैदानावरती. अगदी जल्लोष सध्या जर पाहायला गेलं तर गोबैली मैदानावरती होतोय आणि सध्या आपण बघू शकाल गोलंदाज आकाश चांगली गोलंदाजी करतात. न्यू बॅटर मैदानावरती बाळा दाखल झालाय आणि बाळाने मात्र इथून फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक वाह काय फिल्डिंग पाहायला मिळते. मी तर माझ्या गावासाठी खेळतोय आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात तर क्षेत्ररक्षक विकाससाठी. काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. 2 धाबा वाचवल्यात. सामन्यामध्ये 16 बनल्यात. जिंकण्यासाठी जर्मन ठाकूरपाडा टीमला 6 चेंडू 12 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते. मैच ऑन जबरदस्त मुकाबला मैदान के ऊपर. ये बड़ी मैच जे हम सभी लोग देख रहे हैं. 16 धाबा दाफलगा वर्धेत सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अगदी 6 चेंडू आणि 12ची आवश्यकता पाहायला मिळते. प्रेक्षकांना मात्र इथून हा सामना आवडेल हे मात्र जरूर आहे. अगदी आपण बघू शकाल वाघेरपाडा चषक ही स्पर्धा आणि वाघेरपाडा चषक हा कशासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जर पहिला सुरुवात केली तर या स्पर्धेमध्ये आयोजन एक नंबर ओके पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये परेश दादा असेल, लक्ष्मण दादा असेल, अभय दादा असेल, हेमंत दादा असेल, संपूर्ण गावकरी असेल ज्यांनी अगदी आपल्या स्वप्नातली स्पर्धा जी मात्र ऑर्गनायझिंग केली आहे आणि स्वप्न करतर उगाचच ठराविक बनवलं नाही आहे तर अगदी त्यामागे मेहनत देखील त्यांची खूप मोठी पाहायला मिळते आहे. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं आहे. अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मैदानावरती फलंदाज समीर करतोय. इथे एक धाव. 5 चेंडू 11 धाब्याची गरज. मैदानावरती अगदी विकास गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज टीम कॅप्टन जर्मन ठाकूरपाडा संघाचा बाळा पाहायला मिळतोय. संघाला इथून आज कॅप्टनच्या बॅटमधून धाबा येणं गरजेचं आहे. कॅप्टन हा सामना लढवेल का, जिंकवेल का जर्मन ठाकूरपाडा टीमला. जबरदस्त लढत. हो याबेस 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 अतिरिक्त चेंडू. वाईट बॉल. एक एक धाव भरपूर किमतीचे आहे. किंमत करतर आता या सामन्याला देखील भरपूर आली आहे कारण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला भरोसा मात्र इथून दोन्ही संघांनी वेळेवरती ठेवला आहे. परंतु माझ्याकडून मी एकच सांगेल की भरोसा करताना तुमच्या मेहनतीवरती तुमचा असला पाहिजे कारण हौसला हा तुम्हाला करतर भरोसाच देतो. आणि सध्या मैदानावरती आपण बघू शकाल 5 बॉल 10 धाब्याची आवश्यकता. विकास गोलंदाजी मार्कवरती घडले काय. आणखीन एक वाईट बॉल. ओहो मॅच होती कुठे, मॅच चालली आहे कुठे. सामना मात्र इथून आता बदलला जातोय. 5 चेंडू 9 धाब्याची आवश्यकता. गोलंदाजी करत असताना विकास प्रेशर मध्ये आलाय. फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर थोडासा टेन्शन मध्ये आहे कारण सामना इथून महत्वाचा आहे. ट्रॉफीची आतुरता दोन्ही टीमला आहे पण अगदी वेळ ठरवतो की हा सामना शेवटपर्यंत झुंजला जाईल. 5 चेंडू 9 धाब्याची गरज. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाईची मात्र इथून कटोकट जी मात्र भिडलेली आपण पाहताय. विकास यार बॉलिंग ट्रॅक वरती हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फॉर्स केलाय.
सिंगल मिळाली जाईल, सिंगल मिळाली जाईल. फलंदाज मैदानावरती समीरने मात्र इथून स्पष्टपणे कॉलिंग नक्कीच एका जागेवरती सांगितलं की थांब, मी करू शकतोय. 20 धाबा धावफलकावरती सध्या 4 चेंडू 8 धाबेची गरज. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये खतरनाक पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना सामना आवडतोय का? एकदा माझ्या मागून बोला, बोला गणपती बाप्पा, बोला गणपती बाप्पा. आणि यस, डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये फलंदाज समीरच्या बॅटमधून चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. काय जबरदस्त मॅच आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गरदर तुमच्या रक्तात असणं गरजेचं आहे आणि तोच संघर्ष मैदानावरती शेवटपर्यंत सुरू ठेवला टाकूरपाडा टीमने. आणि जबरदस्त सामना बनला, सफल झालेत. वॅकंट एरिया चेंडू निघून जाईल. सीमा रेखेच्या लगत बाउंड्री पार सामना जिंकलाय. जय हनुमान टाकूरपाडा टीमने. एकदा डीजे होऊन जाऊ द्या. थँक्यू डिझाय. अगदी अक्षर रिप्लेमध्ये आपण बघू शकतायत फलंदाज समीरने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आणि खेळपट्टीवरती जशा पद्धतीने सामना जिंकला तशा पद्धतीने गरदर स्वतःला नतमस्तक करत असताना पाहायला मिळाला. कारण हा क्षण प्रत्येकाला हवा असो, परंतु तो क्षण करतर प्रत्येकाच्या नशिबात नसो. आणि आज तो क्षण आलाय जो करतर आवर्जून जयमान ठाकूरपाडा टीमला आनंद आणि करतर हक्काने पाहायला मिळतोय. अगदी आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी जाईल आणि आज आपण बघू शकाल नक्कीच असंख्य गोष्टी ज्या मात्र करतर हरकत करत होते.